नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी भूपेंद्र ठाकूर सध्या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी कर्नाटक येथे कार्यरत असून यापूर्वी मी दृष्टी फाउंडेशन चाळीसगाव येथे विज्ञान हा विषय शिकवत होतो. तर बऱ्याच विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे रिक्वेस्ट येत होते की सर विज्ञानासाठी काहीतरी बनवा, या करोनाच्या काळात अभ्यासासाठी आम्हाला विज्ञानासाठी काहीतरी मटेरियल हवं आहे. तर आज जरा वेळ काढून एक मानवी श्वसन संस्था रेस्पिरेटरी सिस्टमवरती एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना आवडेल. ओके, इंग्लिश आणि मराठी असं मिक्स शिकवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना मदत होईल. या व्हिडिओमध्ये आपण मानवी रेस्पिरेटरी सिस्टम, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम आणि मानवी श्वसन संस्था बघणार आहोत. कारण ही निवडण्याचा महत्त्वाचा हेतू म्हणजे करोनाचा काळ चालू आहे आणि जो करोनाचा विषाणू आहे तो सगळ्यात पहिले एफेक्ट याच सिस्टमवर करतो आहे. तर करोनाचा विषाणू कशा पद्धतीने आपल्या शरीरावरती इफेक्ट करतो, कशा पद्धतीने तो आपल्या शरीराच्या फुफ्फुसांच्या पेशींमध्ये प्रवेश मिळवतो आणि त्याला मारण्यासाठी जी लस तयार झालेली ती कशा पद्धतीने तयार करण्यात आली, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला वेळ न दवडता आपण सुरू करूया. मानवी श्वसन संस्था. जसं जसं मला टाईम मिळत जाईल तसं मी पुढील व्हिडिओ बनवण्याचा देखील नक्की प्रयत्न करेल. तर तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम, मानवी श्वसन प्रणाली किंवा मानवी श्वसन संस्था. चला तर मग सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही प्रणाली किंवा कुठलीही संस्था जी निर्माण होते ती छोट्या छोट्या घटकांपासून तयार होत असते. तर इथे सुद्धा कुठल्याही आपल्या शरीराचा जो अवयव आहे किंवा पूर्ण आपलं शरीर आहे किंवा कुठल्याही प्राण्याचं शरीर आहे ते पेशींपासून निर्माण झालेलं आहे. ओके, जितके पण सजीव असतील तेवढ्या सर्वांचं जे शरीर आहे ते लहानात लहान कण त्याच्या शरीराचा तो आहे सेल्स किंवा पेशी. आणि जे निर्जीव आहेत त्याला म्हटलं जातं, त्यांचे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात त्यांना म्हटलं जातं अणू किंवा कण. ओके, तर आपण लिव्हिंग ॲनिमल्स आहेत, सजीव लोक आहेत. तर आपलं जे शरीर आहे ते सेल्सने बनलेलं असतं. अनेक सेल्स एकत्र येतात, अनेक पेशी एकत्र येतात आणि आपलं शरीर बनलेलं असतं. तर ज्या वेळेला हे अनेक सेल्स एकत्र येतात, ग्रुप ऑफ सेल, तर त्यावेळेला त्यांच्यापासून बनतं टिश्यू किंवा उती. ओके, ग्रुप ऑफ सेल्स फॉर्म्स टिश्यू किंवा अनेक सेल्स, अनेक पेशी एकत्र येऊन टिश्यू तयार होतात, उती तयार होतात. अशा अनेक उती एकत्र येऊन ऑर्गन किंवा अवयव तयार होतो. असे अनेक टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन तयार होतो. ग्रुप ऑफ सेल्स फॉर्म्स टिश्यू, ग्रुप ऑफ टिश्यूज फॉर्म्स ऑर्गन. ओके, अवयव तयार होतात आणि असे अनेक अवयव एकत्र येऊन अवयव संस्था निर्माण होते. जसं आज आपण बघतोय ना, एक अवयवाची संस्था आपण बघतोय, अनेक अवयव एकत्र आले आणि त्यांनी श्वसन संस्था निर्माण केली. असे अनेक अवयव एकत्र येतील आणि ते अन्नपचन संस्था निर्माण करतील. असे अनेक अवयव एकत्र येतील आणि ते एक्सक्रिटरी सिस्टम फॉर्म करतील. तशा वेगवेगळ्या आपल्या शरीरात सिस्टम्स आहेत. तर या वेगवेगळे अवयव एकत्र येऊन तयार झालेल्या सिस्टम्स आहेत. त्या आपण जसं जसं मला वेळ मिळेल जसे जसे मी व्हिडिओ बनवत जाईल तर त्यात आपण बघूया. तर असे अनेक अवयव एकत्र आले आणि ऑर्गन सिस्टम्स तयार झाल्या आणि या ऑर्गन सिस्टम सगळ्या एकत्र येऊन तयार होते आपलं शरीर किंवा आपली बॉडी. लक्षात राहील, हा क्रम बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेला आहे. पेशींपासून तयार होतात उती, अनेक उती एकत्र येऊन तयार होतात अवयव, अनेक अवयव एकत्र येऊन तयार होतात अवयव सिस्टम किंवा अवयव संस्था, आणि असे अनेक अवयव संस्था एकत्र येऊन तयार होतं शरीर. समजतंय? चला पुढे जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला आजचा मुख्य घटक आहे मानवी श्वसन प्रणाली किंवा ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, तर तुम्ही बघू शकतात अनेक अवयव एकत्र आलेत. नाक, घसा, फुफ्फुसे, ओके, श्वसन नलिका, हे सगळे वेगवेगळे अवयव. हे अवयव बनलेले आहेत अनेक छोट्या छोट्या उतींनी. या उती बनलेल्या आहेत अनेक छोट्या छोट्या पेशींनी. ओके, उलटं सांगितलं मी आता तुम्हाला. तर असे अनेक छोटे छोटे पेशी एकत्र येतात, त्यांच्यापासून उती बनतात, त्या उतींपासून अवयव बनतात आणि असे अवयव एकत्र येऊन एक अवयव संस्था निर्माण होते आणि त्या अशा अनेक अवयव संस्था एकत्र येऊन मग काय तयार होतं आपलं शरीर. ओके, तर चला सुरुवात करूया. यातली एक अवयव संस्था बघायला, दॅट इज ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम, मानवी श्वसन प्रणाली. ओके, महत्त्वपूर्ण घटक आहे, तर लक्ष देऊन ऐका. तो विद्यार्थी मित्रांनो, श्वसन संस्था किंवा मानवी श्वसन प्रणाली म्हणजे काय
तर नुसतं आपल्याला माहिती आहे की श्वास आत घेणे आणि बाहेर टाकणे, ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे म्हणजे श्वसन प्रणाली का? तर नाही. ऑक्सिजन आत घेणे बाहेर सोडणे एवढ्यापुरतं श्वसन मर्यादित नाही आहे. तर श्वसनामध्ये जे अन्न आपण पचवलेलं आहे, जे अन्न आपण खाल्लं आणि ते पचवलं, तर ते पचलेलं अन्न ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये आपल्या शरीरातल्या पेशींपर्यंत जातं आणि त्या ग्लुकोजपासून एनर्जी निर्माण नाही होत. तर ज्या वेळेला आपण नाकाद्वारे घेतलेला ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसांमध्ये जातो आणि फुफ्फुसांद्वारे तो ऑक्सिजन रक्तातल्या एक एक पेशीपर्यंत पोहोचवला जातो, तर त्या पेशींमध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते ग्लुकोजची आणि ऑक्सिजनची, आणि त्याच्यापासून ATP फॉर्म होतं म्हणजे ऊर्जा फॉर्म होते, आणि ती ऊर्जा तयार झाल्यानंतरच आपण म्हणतो की श्वसन झालेलं आहे. समजतंय? नुसतं ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं म्हणजे श्वसन नाही आहे. तर आपण केव्हापर्यंत जिवंत राहू शकतो? जोपर्यंत आपला ऑक्सिजन आतमध्ये जातोय आणि आपण पचवलेल्या अन्नापासून तो ऊर्जा निर्माण करतोय. ओके, आणि ज्यावेळेस ती ऊर्जा निर्माण होते ना, त्याच वेळेस त्याचा बाय प्रोडक्ट ओके म्हणून कार्बन डायऑक्साईड तयार होतो, आणि तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा रक्तात मिसळला जातो आणि तोच फुफ्फुस धमन्यांमार्फत फुफ्फुसात येतो आणि तो पुन्हा बाहेर टाकला जातो. तर ही खूप मोठी प्रक्रिया आहे, ती आपण पुढे बघणारच आहोत. तर तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा, श्वसन म्हणजे काय? तर नुसतं श्वास आत घेणे किंवा बाहेर टाकणे नव्हे. ओके, क्योंकि परीक्षामध्ये तुम्हाला फिरवून विचारलं जाऊ शकतं. तर व्हॉट इज रेस्पिरेशन? रेस्पिरेशन इज नॉट इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन अँड एक्सहेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. ओके, the digested food, when it is converted into ATP energy, then we can say there is a respiration. ओके, तर हेच आपल्याला बघायचं आहे. तर चला पुढचं बघूया, श्वासोश्वास. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट येणार आहे, ती म्हणजे विसरण. ओके, बऱ्याच वेळेस विसरण म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो आणि खाली ऑप्शन्स दिले जातात. तर व्हॉट इज रेस्पिरेशन ते आता आपल्याला बघायचं आहे. तर रेस्पिरेशनमध्ये काय होतं, तर फुफ्फुस आणि फुफ्फुस धमन्या यांच्यामध्ये ऑक्सिजनची आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते. ओके, फुफ्फुसमध्ये येतं आपल्याकडून घेतलेला आहे तो ऑक्सिजन, आणि फुफ्फुस धमन्या वाहून आणतात कार्बन डायऑक्साईड. तर यांची देवाणघेवाण होत असते. कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसांमध्ये दिला जातो आणि त्याच वेळी ऑक्सिजन फुफ्फुसांकडून रक्तामध्ये घेतला जातो. हे खूप स्पीडली होतं बरं, त्याला खूप स्पीड असतो. कारण आपण बघा, तुम्ही विचार करा, आपण ऑक्सिजन घेतोय आणि कार्बन डायऑक्साईड टाकतो, किती स्पीडली आपल्या शरीरामध्ये रक्त फ्लो होत आहे. तर या प्रक्रियेला म्हटलं जातं विसरण. लक्षात ठेवायचं, शरीरात घेतला गेलेला ऑक्सिजन आणि फुफ्फुस धमन्यांमार्फत आणलेला कार्बन डायऑक्साईड यांच्यामधल्या देवाणघेवाणीला म्हटलं जातं विसरण. ओके, श्वासातील ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये वेगळा होऊन रक्तात मिसळला जातो. ओके, जो श्वास आपण घेतोय त्याच्यातला जो ऑक्सिजन आहे तो फुफ्फुसांमध्ये वेगळा केला जातो आणि तिथून तो आपल्या रक्तात मिसळला जातो, आणि त्याच वेळेस रक्तातून आणलेला कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसांमध्ये घेतला जातो आणि तो शरीराच्या बाहेर टाकला जातो. या प्रक्रियेला म्हटलं जातं श्वासोश्वास. तर ही जी श्वासोश्वासाची प्रक्रिया आहे ही 2 टप्प्यात पूर्ण होते. इनहेलेशन, ब्रीद इन म्हणजे श्वास आत घेणे, अँड एक्सहेलेशन दॅट इज ब्रीद आउट म्हणजे श्वास बाहेर टाकणे, त्याला उश्वास असं देखील म्हटलं जातं. तर इनहेलेशन आणि एक्सहेलेशन हे काय आहे? ओके, एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला मला वाटतं शब्दानेच कळत असणार. श्वास म्हणजे ऑक्सिजनयुक्त हवा शरीराच्या आत घेण्याच्या प्रक्रियेला म्हटलं जातं श्वास. इनहेलेशन म्हणजे काय? द एअर विच कंटेन्स ऑक्सिजन दॅट्स वी आर टेकिंग इनसाइड अवर बॉडी. ओके, ज्या हवेमध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनयुक्त हवा आपल्या शरीराच्या आतमध्ये घेणं याला म्हटलं जातं इनहेलेशन किंवा ब्रीदिंग किंवा श्वास घेणे, आणि त्याच वेळेला कार्बन डायऑक्साईड हवा शरीराच्या बाहेर सोडली जाणे याला म्हटलं जातं उश्वास किंवा एक्सहेलेशन किंवा ब्रीद आउट. समजतंय? शरीराच्या आत ऑक्सिजनयुक्त हवा घेणे म्हणजे श्वास, आणि शरीराच्या बाहेर कार्बन डायऑक्साईड युक्त हवा सोडणे म्हणजे उश्वास. ओके, तर अशा पद्धतीने श्वासोश्वास हा होत असतो. शरीरात जो आपण ऑक्सिजन घेतो तो फुफ्फुसांमध्ये जातो आणि फुफ्फुसांमधून तो रक्तात मिसळला जातो. त्याच वेळेला रक्तांमधून वाहून आणलेला कार्बन डायऑक्साईड हा फुफ्फुसात घेतला जातो आणि फुफ्फुसाद्वारे बाहेर फेकला जातो. समजतंय? तर या प्रक्रिया 2 टप्प्यात पूर्ण होते, श्वास आणि उश्वास. लक्षात ठेवायचं. येस, चला जाऊया पुढे. तर बघा, मानवी श्वसन प्रणालीमध्ये खालील घटक असतात. आता हे वेगवेगळे अवयव आहेत. पुन्हा एकदा रिव्हिजन करू. अवयव कसे तयार होतात? तर सुरुवातीला सेल्स एकत्र येतात, पेशी एकत्र येतात, अशा अनेक पेशी एकत्र येऊन ऊती तयार होते, अशा अनेक ऊती एकत्र येऊन अवयव तयार होतात. तर बघा, तुम्ही हे जे बघतायत ना तुमच्या स्क्रीनवरती, नाक, घसा,
स्वरयंत्र, श्वासन नलिका, लघु श्वासन नलिका, सूक्ष्म श्वास नलिका, वायुकोश, फुफ्फुसे, हे सगळे काय आहेत? अवयव आहेत. हे अवयव अनेक छोट्या छोट्या पेशी एकत्र येऊन त्यांच्यापासून ऊती तयार झाल्या आणि या अनेक ऊती एकत्र येऊन अवयव तयार झाले. आणि आता हे सगळे अवयव एकत्र येऊन एक अवयव संस्था तयार झाली, मानवी श्वसन प्रणाली तयार झाली. अशा अनेक श्वसन प्रणाली एकत्र येऊन मानवी शरीर तयार होईल. समजतं? जर एक पण प्रणालीमध्ये गडबड असली ना तरी माणूस जिवंत नाही राहू शकत. ओके, तर त्याच्यामुळे सांगितलं जातं ना की आपलं जे शरीर आहे ते एक महत्त्वाची देण आहे आपल्याला. त्याच्यातले प्रत्येक अवयव महत्त्वाचे आहेत, कारण हे अवयव एक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्याच्यामुळे आपण जीवन जगू शकतो. तर बघा, हे छोटे छोटे अवयव एकत्र येऊन एक प्रणाली तयार झालेली आहे, ती तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. नाक, घसा, स्वरयंत्र, श्वासन नलिका, लघु श्वास नलिका, हे सगळं आपण एक एक बघणार आहे. सूक्ष्म श्वास नलिका, वायुकोश आणि फुफ्फुसे. ओके, हे सगळे एकत्र येऊन मानवी श्वसन प्रणाली निर्माण होते. तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाईल ऑड मॅन आउटमध्ये किंवा वेगळे घटक ओळखामध्ये एक श्वसन प्रणालीचे एक्झाम्पल देणार आणि एखादा जो अवयव आहे तो वेगळा टाकून देणार. ओके, तर तो तुम्हाला ओळखायचा असणार आहे. किंवा खालीलपैकी कोणता घटक किंवा कोणता अवयव हा मानवी श्वसन यंत्रणेशी किंवा श्वसन संस्थेशी संलग्न नाही आहे, त्याला ओळखा. असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातून हे सर्व महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ व्यवस्थित नीट केअरफुली बघा, तुम्हाला सर्व काही लक्षात राहून जाईल. ओके, जशी एखादी कोणी गोष्ट सांगतं आणि ते आपल्या कायम लक्षात राहते ना, पिक्चर आपण बघतो आणि तो पिक्चर कायम लक्षात राहून जातो, त्याच पद्धतीने हा एक गोष्ट किंवा एक पिक्चर तुम्ही बघतायत किंवा एक इन्फॉर्मेशनसाठी बघतायत असं म्हणून लक्षात ठेवा आणि ते तुमच्या लक्षात राहून जाईल. ओके, तर आपण एक एक बघूया आता. बघा, सुरुवातीला आहे नाक. ओके, तर हा नाक जो आहे ना, हा महत्त्वाचा अवयव आहे, कारण याच्यातूनच आपल्याला जो हवा आहे त्याची देवाणघेवाण केली जात असते. ऑक्सिजन घेतला जात असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जात असतो. तर नाक किंवा आपण त्याला म्हणतो एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. ओके, नॉस्ट्रिल्स, दोन नाकपुड्या असतात आपल्या शरीराला आणि या नाकपुड्यांपासूनच श्वसन प्रक्रिया ही चालू होत असते. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मानवी श्वसन प्रक्रियाची सुरुवात कुठून होते? तर मानवी श्वसन प्रक्रियेची जी सुरुवात आहे ती नाकपुड्यांपासून किंवा नाकापासून होत असते. तर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपल्या नाकात बारीक बारीक केस असतात, स्मॉल हेअर्स. ओके, तर हे जे केस असतात, या केसांमध्ये जी हवा आहे आपण जी घेतोय त्यात खूप सारे डस्ट पार्टिकल असतात, खूप सारी धूळ असते. तर ही जी धूळ आहे, जी हवा आपण आतमध्ये घेत असतो, ती हवा गाळण्याचं काम हे केस करत असतात. ओके, धुळीचे कण, माती, असे जे टाकाऊ पदार्थ आहे ते आपल्या फुफ्फुसापर्यंत जायला नको, कारण ते जर आपल्या फुफ्फुसात गेले, आपले फुफ्फुस खूप नाजूक आहेत, ते जर आपल्या फुफ्फुसापर्यंत गेले तर आपले फुफ्फुस डॅमेज होणार आणि आपल्याला व्यवस्थित श्वसनाची प्रक्रिया होणार नाही. तर याच्यासाठी आपल्या शरीराने काळजी घेतलेली आहे. आपल्या नाकात जे बारीक बारीक केस असतात ते केस काय करतात की हवेला गाळतात. ओके, आणि जे टाकाऊ पदार्थ आहे ते फुफ्फुसापर्यंत पोहोचू दिले जात नाही, फक्त जो ऑक्सिजनयुक्त हवा आहे ती आपल्या फुफ्फुसांपर्यंत जाते. तर श्वसनाची प्रक्रिया ही नाकाद्वारे सुरू होते. नाकात बारीक बारीक केस असतात, ते काय करतात, जी बाहेरून येणारी हवा आहे तिच्यात मातीचे कण असतात, धुळीचे कण असतात, त्यांना गाळून घेतात. ओके, आणि जी महत्त्वाची हवा आहे, जी महत्त्वपूर्ण हवा आहे, जी ऑक्सिजनयुक्त हवा आहे ती आपल्या शरीरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर नाकातून पुढे ही हवा जाते आपल्या फॅरिंग्समध्ये, घशामध्ये. ओके, तुम्ही बघू शकतात नाकाच्या पुढचा जो भाग आहे तो आहे घशाचा भाग. ओके, तर या ठिकाणी हा जो घटक आहे फॅरिंग्स किंवा घसा, हा श्वसन नलिका आणि अन्न नलिका या दोन्ही क्रियेत भाग घेत असतो. घसा जो आहे तो तुम्ही बघितला असेल, जेवताना सुद्धा आपल्याला कामात येतो आणि श्वास घेताना सुद्धा कामात येतो. त्यामुळेच तुम्ही तोंडाने देखील हवा किंवा श्वास घेऊ शकतात. पण तोंडाने श्वास घेण्यामागचा एकच दुष्परिणाम आहे, तो म्हणजे आपल्या तोंडामध्ये केस किंवा काय नाही की जी येणारी हवा आहे तिला गाळून घेणार. तर आपल्या तोंडात डस्ट पार्टिकल, धूळ सगळंच जाणार जर आपण तोंडाने हवा घ्यायला प्रयत्न केला तर. पण घसा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे जो दोघांमध्ये काय करतो, कोऑर्डिनेशन घडवून आणतो. अन्न नलिका आणि श्वसन नलिका या दोघांमधला एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे घसा. प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये की अन्न पचन संस्थेमध्ये आणि श्वसन संस्थेमध्ये कॉमन घटक किंवा एकच समान घटक जो कुठला आहे, तर तो आहे घसा, फॅरिंग्स. ओके, श्वसन नलिका जी आहे ती आपल्या अन्न नलिकेच्या पुढे असते. ओके, तर अन्न नलिका आणि श्वसन नलिका समजतंय, दोघांचं कंपॅरिझन सांगतोय. तर जर आपण अन्न खातो, त्या अन्नाच्या पुढच्या बाजूला जी असते ती आपली श्वसन नलिका असते आणि त्या श्वसन नलिकेवरती एक झाकण असतं. तर ज्यावेळेस आपण जे अन्न गिळतो ना, तर त्यावेळेस ती श्वसन नलिकेवरचं ते झाकण दाबलं जातं.
ओके, बंद केलं जातं आणि त्याच्यामुळे अन्नाचे कण त्याच्यात शिरत नाहीत. पण कधी कधी आपल्याला खूप घाई असते, कुठे जायचं असतं किंवा काहीतरी असतं काम, आणि त्यावेळेस आपण काय करतो, पटापट खाण्याचा प्रयत्न करतो आणि ते गिळण्याच्या याच्यात एखादा स्मॉल अन्नाचा पार्टिकल, एखादा छोटासा तुकडा आपला श्वसन नलिकेत चालला जातो. ते झाकण बंद होण्याच्या आधीच तो त्यात चालला जातो, इतके फास्ट आपण खात असतो. आणि त्यावेळेस काय होतं, ठसका लागतो. का ठसका लागतो, त्याचं महत्त्वाचं रिझन म्हणजे फुफ्फुस, आपलं शरीर जे आहे ना, फॉरेन पार्टिकल, बाहेरचं कुठलाही जो पार्टिकल आहे त्याला ॲक्सेप्ट करत नाही. तर ज्या वेळेला असं होतं की फुफ्फुसाला नकोसा पार्ट ज्या वेळेला फुफ्फुसात जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला ठसका लागतो आणि त्या ठसक्याद्वारे काय होतं, त्याचे छोटे छोटे पार्टिकल जे आपल्या श्वसन नलिकेत जाण्याचा प्रयत्न करत असतात ते तिथून बाहेर फेकले जातात. आणि आपण म्हणतो की आपली कोणीतरी आठवण काढली, पण ॲक्च्युली विज्ञानाच्या भाषेमध्ये ज्या वेळेला तुम्ही अन्न खात असतात त्यावेळेला काय होतं, तर जी श्वास नलिका आहे ती बंद केली जाते एका झाकणाने. ओके, त्याच्यामुळे काय होतं, जे अन्न आहे ते सरळ निघून जातं, त्या झाकणाच्या वरून निघून जातं, ते आतमध्ये जात नाही श्वसन नलिकेच्या. इतर वेळेस ती नॉर्मल ओपन असते, त्याच्यामुळे आपण तोंडाने श्वास घेऊ शकतो. पण ज्या वेळेला आपण अन्न खातो आणि ते गिळतो त्यावेळेला काय होतं, हे जे झाकण आहे हे असं बंद होऊन जातं आणि त्याच्यामुळे जे अन्न आहे ते सरळ निघून जातं अन्ननलिकेद्वारे. तर त्या जागेला घसा आणि अन्ननलिका ज्या जागेवर जोडली जाते त्या जागेला गलेट असे म्हटले जाते. काय म्हटले जाते, गलेट. घसा जिथे अन्ननलिकेत जोडतो त्या जागेस गलेट असे म्हटले जाते. समजलं? तर हे आहे घशाबद्दल. चला नेक्स्ट पुढे पाहूया, स्वरयंत्र किंवा लॅरिंग्स. मी सारखीच डायग्राम ठेवली आहे कारण घशाच्या जवळ असतो आपला स्वरयंत्र. तर घशाद्वारे आलेला वायू श्वसन नलिकेकडे कंठाद्वारे जातो. ओके, आता आपण जी हवा नाकाद्वारे आतमध्ये घेतली ती घशात जाते आणि घशातून ती कुठे जाते, श्वसन नलिकेकडे जाताना ती कशाद्वारे जाते, स्वरयंत्रातून जाते. ओके, श्वसन नलिका या भागाद्वारे आवाज करू शकते. या भागाला ध्वनीचा डब्बा असेही म्हणतात. तुम्ही बघितलं असेल रात्री बरेच लोक घोरतात, त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे, जो स्वरयंत्र त्यातून हवा बाहेर फेकली जात असते आणि त्यावेळेला काय होतं, घर 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 असा आवाज निर्माण होत असतो आणि आपण म्हणतो की हा माणूस घोरतोय. तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या वेळेला तो हवा बाहेर फेकत असतो तर त्यावेळेला स्वरयंत्रातून आवाज निर्माण होत असतात. तर या लॅरिंग्सला किंवा स्वरयंत्राला किंवा ग्रसनीला आपण म्हणत असतो ध्वनीचा डब्बा. स्वरयंत्र किंवा कंठ यामध्ये व्होकल कॉर्ड नावाची कॉर्ड असते ज्यामुळे आवाज निर्माण होतो. ओके, आपण ज्या वेळेला बोलतो ना त्यावेळेला सुद्धा हवा महत्त्वाचा रोल बजावते, त्याच्यामुळेच आपण बोलू शकतो. तर या स्वरयंत्र आणि कंठामध्ये एक व्होकल कॉर्ड नावाची कॉर्ड असते. व्होकल कॉर्ड म्हणजे व्होकल म्हणजे बोलू शकण्याची, त्याच्यामुळे आपण बोलू शकतो. तर पुरुषांमध्ये 20 mm, तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण 5 mm ने कमी असते. ओके, पुरुषांमध्ये जो व्होकल कॉर्डचा आवाज याच्यामुळे आपण आवाज तयार होतो तो आवाज पुरुषांमध्ये 20 mm, तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण 5 mm ने पुरुषांपेक्षा कमी असते. ओके, तर हे झालं स्वरयंत्र. त्याच्यामुळे स्त्रियांचा आवाज जो आहे पुरुषांपेक्षा थोडा सॉफ्ट असतो किंवा मृदू असतो. समजलं? येस. पुढे आपल्याला बघायचं आहे श्वास नलिका. ओके, तुम्ही आता बघू शकता इथे नाक, त्याच्यानंतर ट्रकिया म्हणजेच श्वासनलिका त्यात आपल्याला बघायची आहे. तर श्वासनलिकेचे रूपांतर श्वसनात होऊन ती फुफ्फुसांना जोडली जाते. ओके, जी श्वासनलिका आहे ती काय करते, आता बघा, नाकाद्वारे आपण हवा घेतली, घशातून हवा गेली स्वरयंत्र आणि स्वरयंत्रातून आता ती आली आपल्या श्वासनलिकेत. तर श्वासनलिका ही श्वसनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. श्वासनलिका ही महत्त्वाचा भाग बजावते कारण ती फुफ्फुसांना जोडलेली असते. श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग हा स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. ओके, तुम्ही आपल्या घशाजवळ बघू शकता स्वरयंत्राजवळ आपली श्वासनलिका ही स्वरयंत्राला जोडलेली असते. ओके, तर त्यामुळे तिथं जो भाग आहे तो थोडा फुगलेला असतो. छातीमध्ये श्वसननलिकेला 2 फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे जातो आणि दुसरा फाटा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. ओके, आणि श्वासनलिकेचं एकच काम आहे ते म्हणजे वायूचे वहन करणे. जो वायू आपल्या नाकाद्वारे आपण आतमध्ये घेतला आहे तो फुफ्फुसांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते कोणाचं आहे, ट्रकियाचं किंवा श्वासनलिकेचं आहे, श्वसननलिकेचं आहे. समजतंय? येस. पुढे आपल्याला बघायचं आहे ब्रॉन्काय किंवा लघुग्रसनी किंवा श्वसनी. ओके, आपण बघितलं नाकाद्वारे हवा घेतली ती गेली घशातून गेली स्वरयंत्रातून ती आली श्वसन नलिकेमध्ये. आता ही जी श्वसन नलिका आहे ती ऑक्सिजन युक्त हवा आपल्या फुफ्फुसांपर्यंत आणते. तिला 2 फाटे फुटतात आणि त्या 2 फाट्यांना लघु श्वासनलिका किंवा ग्रसनी असं म्हटलं जातं.
तर त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ब्रॉन्काय. उजवी श्वसनी ही डाव्या श्वसनेपेक्षा अधिक रुंद, आखूड व अधिक उभी असते. ओके, आता या पिक्चरमध्ये तसं क्लिअर दिसत नाही, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, उजवी जी श्वसनी आहे, उजव्या बाजूची जी श्वासनलिका आहे किंवा छोटी श्वासनलिका आहे, ती डाव्या बाजूच्या श्वसनीपेक्षा अधिक रुंद असते, आखूड असते आणि उभी असते. त्यामुळे या ठिकाणी लहान लहान मुलं बघा कधी कधी नाणे खाऊन घेतात किंवा काही काही बारीक बारीक वस्तू खाऊन घेतात, तर ह्या त्या ठिकाणी अडकून जातात, कारण ही नॅरो असते थोडी. तर त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी ते अडकतात आणि फुफ्फुसांमध्ये श्वसनेचे रूपांतर अनेक लहान लहान शाखांमध्ये होते. ओके, आता या बघा, या श्वसने तुम्हाला दिसत आहे, इथून 2 फाटे फुटले आणि त्यानंतर बारीक 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 काय झाले, त्याच्यात पार्ट झाले. त्याला आपण म्हणतो ब्रँकिओल्स. तुम्हाला इथं दिसत असतील बघा, बारीक बारीक झाडाच्या मुळासारखे जे पार्ट आहे त्याला म्हटलं जातं ब्रॉन्किओल्स किंवा सूक्ष्म श्वासनलिका. बघा, श्वासनलिका आली, तिच्यापासून लघु श्वासनलिका तयार झाल्या 2, आणि या लघु श्वासनलिकेपासून आता सूक्ष्म श्वासनलिका तयार झाल्या. बघा, आता आपण नाकातून आतमध्ये गेलो, जसं समजून घ्या की आपणच ऑक्सिजन आहे. आपण नाकातून आत गेलो, घशात पोचलो, घशातून आपण आवाज करत करत आपण स्वरयंत्रात गेलो, तिथून आपण आवाज निर्माण केला, त्या ठिकाणाहून आता आपण घुसलो श्वासनलिकेमध्ये. श्वासनलिकेत 2 फाटे फुटले. ओके, तर आपण पण आपले 2 पार्ट करून घेतले, एक पार्ट उजव्या बाजूला, एक पार्ट डाव्या बाजूला. तर त्यावेळेस आपल्याला असं समजलं की श्वासनलिका जी आहे ना, तिचे 2 फाटे फुटतात, एक फाटा उजवीकडे जातो आणि एक फाटा डावीकडे जातो. त्यातला जो उजवा फाटा आहे किंवा उजवी श्वसनी आहे, ती डाव्या श्वसनीपेक्षा रुंद आहे, आखूड आहे आणि उभी आहे, हे पण आपल्याला त्या ठिकाणी कळालं. ओके, आणि आता तिचे रूपांतर होते छोट्या छोट्या श्वासनलिकांमध्ये. ओके, तर या छोट्या छोट्या श्वासनलिका तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकतात. चला पुढे जाऊया. वायुकोश हा महत्त्वाचा घटक आहे. तर बघा, आता आपण हवा घेतली नाकाद्वारे, ती आपण फुफ्फुसांपर्यंत आता पोचवतो. आता ऑलरेडी आपण फुफ्फुसात घुसलो आहे, बरं बघू शकता तुम्ही इथे तुमच्या स्क्रीनवरती. हे बघा, हा फुफ्फुसच आहे. ओके, इथपर्यंत तुम्ही बघू शकतात की ही जी श्वासनलिका होती, जे 2 फाटे फुटले आणि ते फाटे फुटल्यानंतर ती घुसली आपल्या फुफ्फुसांमध्ये. ओके, आणि आता हे जे आपण आतमधलं स्ट्रक्चर बघतोय, सगळं फुफ्फुसाच्या आतमधलं आहे. सूक्ष्म श्वासनलिका ज्या आहेत त्या आपल्या फुफ्फुसाच्या आतमध्ये असतात. ओके, आणि या सूक्ष्म श्वासनलिका काय करतात, याच्या पुढे या जोडलेल्या असतात वायुकोशाला किंवा ॲल्व्हिओलायला. श्वसनिकाच्या टोकाशी फुग्यासारखे दिसणारे वायुकोश असतात. समजतंय? ओके, तर या आपल्या फुफ्फुसामध्ये ह्या वायुकोश असतात. असे अनेक वायुकोश आपल्या फुफ्फुसांमध्ये असतात. कोरोनाचा जो व्हायरस आहे ना, तो पण इथेच अटॅक करत असतो. तर अनेक प्रकारचे वायुकोश, म्हणजे अनेक प्रकारचे म्हणण्यापेक्षा अनेक वायुकोश आपल्या फुफ्फुसामध्ये असतात. आणि या ज्या सूक्ष्म श्वसनिका आहेत, यांच्या टोकाशी हे फुग्यासारखे हे वायुकोश जोडलेले असतात. या वायुकोशांमध्येच विसरण म्हणजे डिफ्युजन प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होत असते. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती हे जे बारीक बारीक वायुकोश आहेत ना, या वायुकोशांजवळ रक्तवाहिन्या आलेल्या असतात. कॅपिलरी बेड्स म्हणून वरती बघा एक लिहिलेलं आहे आणि ते दाखवलेलं आहे. कॅपिलरीज म्हणजे रक्ताच्या छोट्या छोट्या वाहिन्या. तर या रक्तवाहिन्या आपल्या वायुकोशापर्यंत येतात आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड या वायुकोशांमध्ये दिला जातो आणि जो आपण बाहेरून घेतलेला ऑक्सिजन आहे तो रक्तांमध्ये मिसळला जातो. डिफ्युजन या पद्धतीने. डिफ्युजन काय ते आपण केमिस्ट्रीमध्ये बघूया जर मी पुढे लेक्चर्स बनवेल तसे. तर या वेळेला काय होतं, जो रक्तातला कार्बन डायऑक्साईड आहे तो वायुकोशात घेतला जातो आणि वायुकोशात आलेला जो ऑक्सिजन आहे तो या ठिकाणी रक्तामध्ये मिसळला जातो. ओके, समजतंय? तर ही महत्त्वाची भूमिका हा वायुकोश आपल्याला बजावत असतो. तर आपलं जे फुफ्फुस आहे हे पूर्णपणे वायुकोशाने बनलेलं आहे. ओके, बारीक बारीक वायुकोश जे ते आपल्या फुफ्फुसामध्ये असतात आणि ज्या वेळेला आपण हवा आत घेतो त्यावेळेस हे वायुकोशांची जी साईज आहे ती वाढते. फुग्यांसारखे ना, जसं आपण फुग्यात हवा भरली की फुगा फुगतो, नाही तर तो नॉर्मल साईजला असतो. त्याच पद्धतीने जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो त्यावेळेला आपल्या वायुकोशांची साईज ही वाढते. ओके, ते फुगतात सगळे आणि त्याच्यामुळे आपली जी चेस्ट आहे, जी छाती आहे, तिचा आकार वाढतो. जेव्हा आपण हवा बाहेर सोडतो त्यावेळेला पुन्हा नॉर्मल त्याच्यात येतात. समजलं? तर अशा पद्धतीने वायुकोश हा काम करत असतो. फुफ्फुसाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणून वायुकोशाला ओळखलं जातं. तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला फुफ्फुसाचा रचनात्मक व कार्यात्मक घटक, रचना म्हणजे काय, फुफ्फुसाची जी रचना आहे ती कशामुळे तयार झाली, फक्त वायुकोशांमुळे. कारण फुफ्फुस पूर्णपणे वायुकोशांनी बनलेलं असतं.
तर फुफ्फुसाचे रचनात्मक आणि कार्य काय फुफ्फुसाचं, महत्त्वाचं कार्य फुफ्फुसाचं ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त हवा शरीराच्या बाहेर टाकणे आणि ऑक्सिजन युक्त हवा शरीराच्या आत घेणे. तर हे महत्त्वाचं जे कार्य आहे, कार्यात्मक घटक आपण ज्याला म्हटलं जातो, तर तो आहे ॲल्व्हिओलाय किंवा वायुकोश, कारण याच्यामार्फतच सर्व क्रिया घडत असते. समजलं? तर फुफ्फुसाचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे वायुकोश किंवा ॲल्व्हिओलाय. तर याच्यातच ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण घेतली जाते. बघा, आपण घेतलेला ऑक्सिजन नाकाद्वारे घशात आला, घशातून तो स्वरयंत्रात आला, स्वरयंत्रातून श्वासनलिकेद्वारे आपल्या शरीरात आला, श्वासनलिकेचे 2 फाटे फुटले, त्यानंतर ती श्वासनलिका आपल्या फुफ्फुसात गेली. फुफ्फुसात गेल्यानंतर सूक्ष्म श्वसनिकेद्वारे ती आपल्या वायुकोशापर्यंत पोचलेली आहे आणि पूर्ण फुफ्फुस जे ते वायुकोशाचं बनलेलं असतं. आणि ह्या ठिकाणी एक्झॅक्टली जो आपण घेतलेला ऑक्सिजन आहे, जो फुफ्फुसापर्यंत आलेला आहे, तो ऑक्सिजन रक्तामध्ये दिला जातो आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड वायुकोशात घेतला जातो आणि पुन्हा उलटा प्रवास मग वायुकोशापासून तर नाकापर्यंत. अशा पद्धतीने तो कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकून दिला जातो. समजलं? तर प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये की वायुकोश किंवा ॲल्व्हिओलाय, तर हे काय आहेत? फुफ्फुसाचे रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहेत. लक्षात ठेवायचं आहे. चला तर पुढे बघूया फुफ्फुसांबद्दल. लंग्स किंवा फुफ्फुसे. तर विद्यार्थी मित्रांनो, छातीच्या पोकळीमध्ये उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक असे 2 फुफ्फुस असतात आणि प्रत्येक फुफ्फुसावरती दुपदरी आवरण असतं. ओके, जे फुफ्फुस आहे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आपल्या फुफ्फुसांवरती 2 पदरांचं आवरण असतं, डबल लेअर असतं. त्याला फुफ्फुसावरण किंवा प्ल्युरा असे म्हटलं जातं. ओके, आपल्या फुफ्फुसांवरती 2 लेअर असतात, त्याला फुफ्फुसावरण, फुफ्फुसावरती असलेलं आवरण, त्याच्यामुळे म्हटलं जातं फुफ्फुसावरण किंवा प्ल्युरा असे इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. फुफ्फुसे हे स्पंजप्रमाणे स्थितीव्यापक असतात. स्थितीव्यापक म्हणजे काय? आता जर स्थिती नॉर्मल आहे तर माझे फुफ्फुस नॉर्मल असणार, ज्यावेळेला मी ऑक्सिजन घेणार त्यावेळेला ते फुगणार. ओके, तर फुफ्फुसे स्पंजप्रमाणे असतात. ओके, आपण दाबले की ते दाबले जाणार आणि फुगवले की ते फुगले जाणार. आणि फुफ्फुस हे अनेक लहान लहान कप्प्यांनी बनलेले असते, ज्याला आपण वायुकोश असं म्हटलं जातं. आणि आपण बघितलं फुफ्फुसाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटकच वायुकोश आहे. तर या ठिकाणी आपण पूर्णपणे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम बघितली, पण आता महत्त्वाचा घटक बघायचा आहे तो म्हणजे कोरोनाचा आपल्या फुफ्फुसांवरती इफेक्ट कसा होतो. ओके, तर एक लक्षात ठेवा, त्याआधीचं एक सांगून देतो की फुफ्फुसामध्ये जे वायुकोश असतात त्या ठिकाणी रक्तवाहिन्या येतात. ओके, आता इथून महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या, नीट समजून घ्या. तर फुफ्फुसांमध्ये जे वायुकोशाच्या भोवती रक्तवाहिन्या असतात त्याच्यात वायूंची देवाणघेवाण सतत चालू असते. आपण बघितलं वायुकोशाच्या आजूबाजूला जे रक्तवाहिन्या आहेत त्या कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन घेऊन जातात. आता ऑक्सिजन नेताना हा कशा पद्धतीने नेला जातो? तर हा ऑक्सिजन नेताना आपल्या शरीराच्या रक्तामध्ये असतं RBC आणि या RBCमध्ये असतं हिमोग्लोबिन. ओके, तर हे जे हिमोग्लोबिन हे लोहाने बनलेलं असतं. हिमोग्लोबिन हा लोहच आहे, म्हणजे एक आयन आहे. तर लोहयुक्त प्रथिन आहे असं समजा तुम्ही, एक प्रथिन आहे हिमोग्लोबिन, हे लोहयुक्त आहे म्हणजे त्याच्यात आयन आहे. तर ह्या हिमोग्लोबिनशी आपल्या ऑक्सिजनचा जो बाहेरून आपण ऑक्सिजन घेतला त्याचं रिॲक्शन होते आणि ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होऊन, ओके, ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन एकत्र येऊन ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं आणि हे हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये आपल्या पेशींपर्यंत ऑक्सिजन वाहून नेतं. प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या वायुकोशातील ऑक्सिजन पेशींपर्यंत कशा पद्धतीने पोचवला जातो? तो पोचवला जातो RBCमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमुळे. समजलं? हिमोग्लोबिनचं आणि ऑक्सिजनची रिॲक्शन होते आणि ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं आणि तो ऑक्सी हिमोग्लोबिन आपल्या शरीरातल्या पेशींपर्यंत पोचवला जातो. तर त्याच वेळी कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प रक्तातून वायुकोशात घेतले जातात. ओके, त्याच वेळी ज्यावेळेला ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनची रिॲक्शन होत असते त्याच वेळेस कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प आपल्या वायुकोशात घेतले जातात. तिथून ते काय करतात? आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. समजलं? तर या ठिकाणी फुफ्फुसेसुद्धा संपले. तर बघा, आता जो करोना आहे तो आपल्या फुफ्फुसांवर कशा पद्धतीने इफेक्ट करतो त्यात आपल्याला बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, करोना जो आहे त्याच्यामध्ये एक स्पेशल प्रकारचं करोनाचा जो व्हायरस आहे त्या व्हायरसमध्ये एक स्पेशल प्रकारचं एक प्रोटीन आहे, त्याला म्हटलं जातं स्पाईक प्रोटीन किंवा त्याला शॉर्टकट म्हटलं जातं यस प्रोटीन. तर या यस प्रोटीनने तो आपल्या नाकाद्वारे आतमध्ये जातो, सेम पूर्ण फुफ्फुसांपर्यंत तो येतो, वायुकोशापर्यंत येतो आणि वायुकोशात असलेल्या पेशींमध्ये तो यस प्रोटीननी चिटकतो. ओके, यस प्रोटीन नावाचं एक प्रोटीन आहे, स्पाईक प्रोटीन त्याला म्हटलं जातं. त्याच्या शरीराच्या वरती ते काटे असतात ना, ते स्पाईक प्रोटीन आहे. त्याच्याने तो आपल्या पेशींना चिटकतो, तिथे होल करतो, ड्रिल करतो
शरीराच्या आतमध्ये जातो. ओके. आणि तिथं आपलं इन्फेक्शन पसरवायला सुरुवात करतो. पेशीच्या आतमध्ये जातो आणि तिथून आपलं इन्फेक्शन पसरवायला तो सुरुवात करत असतो. तर हा जो स्पाईक प्रोटीन निर्माण करणारा जो करोनाच्या व्हायरसमधला जो RNA आहे, तो RNA कट केला जातो. जेनेटिक इंजिनिअरिंगच्या प्रोसेसने तो RNA आपल्या शास्त्रज्ञांनी कट केला. आणि एक दुसरा एक व्हायरस आहे, त्याला म्हटलं जातं चिंपांझी ॲडिनो व्हायरस. या चिंपांझी ॲडिनो व्हायरसच्या DNA हा जो स्पाईक प्रोटीनचा RNA कट केला आहे ना व्हायरसमधला, आपल्या करोनाच्या व्हायरसमधला जो एस प्रोटीन निर्माण करणारा RNA कट केला आहे, तो RNA चिंपांझी ॲडिनो व्हायरसच्या DNA मिक्स केला जातो. मग काय होणार, हा चिंपांझी ॲडिनो व्हायरस जो आहे हा ॲज अ लस वॅक्सिन म्हणून आपल्याला दिला जातो. आणि याच्यात काय तयार होतं, तर हा आपल्या शरीरामध्ये काय करतो, ते स्पाईक प्रोटीन जे आहेत ना ते निर्माण करतो. फक्त स्पाईक प्रोटीन निर्माण करतो. त्याच्यात जे आतमधलं जे करोनाच्या व्हायरसचं इन्फेक्शन आहे ते नाही जात. फक्त स्पाईक प्रोटीन निर्माण होतात. आणि त्या स्पाईक प्रोटीनला अडकवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात. ओके. म्हणजे काय, तर करोना विषाणू येण्याच्या आधीच वॅक्सिनमुळे आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेले असतात स्पाईक प्रोटीनला अडवणारे. आणि ज्यावेळेस ॲक्च्युली करोनाचा व्हायरस येतो तर त्यावेळेस त्या अँटीबॉडीज काय करतात, त्या करोनाच्या स्पाईक प्रोटीनला अडकवून धरतात आणि त्याच्यामुळे आपल्याला करोनाचा संसर्ग होऊ शकत नाही, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. ओके. तर अशा पद्धतीने करोनाची जी व्हॅक्सिन आहे ती तयार केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी घ्या. नाकाद्वारे आणि तोंडाद्वारे हा व्हायरस आपल्या शरीरात कशा पद्धतीने प्रवेश करू शकतो हे तुम्हाला माझ्या मते या सिस्टमद्वारे समजलं असेल. आणि वॅक्सिन कशा पद्धतीने काम करते हेही तुम्हाला समजलं असेल. तर हिअर अवर क्लास इज ओव्हर. आय होप सगळ्यांना मजा आली असणार आहे. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. पुढे जसा मला वेळ मिळेल तशा पद्धतीने मी आणि लेक्चर्स बनवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा थँक्यू.